बाळांनो, फॅक्टर काय पाडतोय लक्ष ठेवा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आता फॅक्टर पाडायचेत आपल्याला. गणित नंबर 1, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न लिहून घ्या. इथं सहगुणक म्हणजे त्याला कोएफिशियंट म्हणतात, 1 असतो, नसेल तर 1 असतो. ह्या दोघांचा गुणाकार करा. 13 एके 13, 13 एके 13, 1 एकी 1. दोन संख्या आल्या, तेच दोन यांचं फॅक्टर असणार आहेत. एम स्क्वेअर मायनस मध्यम पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं. इथं साइन प्लस आहे, प्लस मायनसचा गुणाकार मायनस, वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. म्हणजे वजा 14च्या ऐवजी ह्या दोन संख्या घ्यायच्या. 1 एम वजा 13 एम अधिक 13 बरोबर 0. 13च्या जवळ 13 घेतलं, कॉमन काढायला बरे पडेल. एम एम कॉमन काढला, एम वजा 1 वजा कॉमन काढला, कंसात आता आपल्याला एम राहणार आहे, म्हणजे कॉमन किती निघाला 13. वजा अधिकचा गुणाकार वजा किंवा वजा वजांचा गुणाकार अधिक. 13 एके 13, 13तलं 13 निघलं, 1 राहिलं बरोबर 0. दोन कंस सारखा आले पाहिजेत. एका कंसात घ्या, दोन्ही एका कंसात टाका बरोबर 0. फॅक्टरायझेशन. आता बरोबर चिन्ह दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला याच्या बरोबर एकदा 0 और m minus 13 is equal to 0. m is equal to 1, m is equal to 13. 1 and 13. One and 13. 13 and 1 are the roots of the given quadratic equation. Number 2. पुन्हा काय करूया आपण, 10 त्रिक 30. आता 30चं फॅक्टर पाडा. 3 10 बे 5 5 एके 1. गुणाकारानं दोन ग्रुप असं तयार करा की त्या दोन ग्रुपची पुन्हा बेरीज वजाबाकी 1 आली पाहिजे. कारण इथं 1 असतो बाळा, नसेल तर 1 असतो, 1 आलं पाहिजे. मग आता आपण काय करूया, 3 दुनी 6 आणि 5 एके 5. 6 मधून 5 जर गेलं तर 1 येऊ शकतंय, पण अजून सुद्धा ते बरोबर आहे का चूक आहे सांगता येत नाही आपल्याला. अजून चिन्ह ठेवायचे आहेत आपण. मध्यम पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला ठेवायचं. वजा वजांचा गुणाकार अधिक. 6 मधून 5 गेलं वजा 1, म्हणजे वजा 1 आलं. म्हणजे हे दोन्ही उत्तर आपले बरोबर आहेत. पहिले पद मध्यम पदाच्या ऐवजी ही दोघं घ्यायची. आता 10 मागल्या बाजूला आहे, कडल आहे, 5 त्याच्या जवळ ठेवूया. म्हणजे पहिल्यांदा 6 घ्या, 6x अधिक 5x आणि लास्टचं टर्म बरोबर 0. कॉमन 3 आणि इथं 3 दुने आहे, 3 3 आणि x, म्हणजे 3x कॉमन काढला तर x राहिला. वजा 3 दुनीतलं 3 काढलं 2 राहिलं अधिक. आता इथं x राहणार आहे, म्हणजे कॉमन काय निघल 5. वजा अधिकचा गुणाकार, आता x आणि वजा अधिकचा गुणाकार वजा. 5 दोन्हीतलं 5 काढलं 2 राहिलं बरोबर 0. दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले, एका ब्रॅकेटमध्ये टाका, हे दोघं एका ब्रॅकेटमध्ये टाका. x minus 2 is equal to 0 or 3x plus 5 is equal to 0. x is equal to 2. 3x is equal to -5. बरोबर चिन्हाच्या अलीकडे प्लस आहे,
बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की मायनस, मायनस 3 न गुणलेलं आहे जाऊन भागलं म्हणजे उत्तर काय आलं 2 and -5/3. 2 and -5/3. 2 and -5/3 are the roots of the given quadratic equation. ओके, व्यवस्थित बघा. थ्री वाय स्क्वेअर त्याचं पक्षांतर केलं 15y बरोबर 0. सरळ कॉमन दोघं आहेत तर दोघंच ठेवायचं, तिघ असतील तर चौघं करायची. कॉमन निघेल 3y कंसात इथला y मायनस 3/5 ह्या दोघांचा गुणाकार केला तर हे टर्म आला पाहिजे बाळांनो बरोबर 0. मग याच्या बरोबर एकदा 0 टाका 3y = 0 और y - 5 = 0, y = 0/3 = 0 and y = 5. 0 and 5 are the roots of the given quadratic equation. 0 and 5 are the roots of the given quadratic equation. Okay.